मी स्वप्नील जाधव द महाराष्ट्र अपडेट्स या चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे. मगाशी आपण आवाजा कंपनीचे जे अधिकारी होते त्यांच्यासोबत बोललो, मात्र आता या ठिकाणी प्रशासनाचे तहसीलदार, आंबेगावचे तहसीलदार हे आलेले आहेत. हे शेतकऱ्यांसोबत चर्चा करत आहेत. आता यातून नक्की काय मार्ग काढणार आहेत, आता आपण हे त्या ठिकाणी जाऊन जाणून घेणार आहोत. या आज दाखवलं आणि यांनी आम्हाला काही कल्पना नाही दिली का आज आम्ही येणार हे सगळी काय अजिबात आम्हाला काही कल्पना दिली नाही. 23 तारखेला ऑर्डर काढली. 23 नंतर आज 12 तारीख आहे. म्हणजे एवढे दिवसांनी आम्हाला जर 23 तारखेला आम्हाला आला असतं तर आम्ही कोर्टात गेलो असतो. 6-7 दिवस डायरेक्ट दाखवलं. नोटीस वगैरे काय आली नव्हती असं त्यांचं म्हणणं आहे. शेतकऱ्यांचं म्हणणं आहे. नोटीस द्यायचा अधिकार नाही. कोणत्याही नोटीस आली असं काही कायदा आहे का शेतकऱ्यांना नोटीस? नाही ह्याचं तर तुम्हाला यायलाच पाहिजे होतं ना ज्यावेळेस संबंधित माणसाला सांगा बाबा आम्हाला notice का नाही पाठवलं? आमचं एवढं नोटीस दिलं कधी? आता हे कंपनी आम्हाला दिलंच नाही. अमोल दाभाडे कोण आहेत? हा, मी. तुम्ही आहात. कुंडलिक थोरात कोण आहेत? माणिक गांजाळे तुम्ही आहात. तुकाराम थोरात, बाबाजी थोरात, संतोष थोरात, बाळासाहेब इंदोरे, कोणालाच भेटलं नाही. शंकर कोणालाही हे पाठवलं नाही, आलं नाही, भेटलं नाही. हे सकाळी आवाज कंपनीचे लोक आली आणि आम्हाला दाखवतात, आम्हाला बाहेर दाखवतात असं जाईल. आदेश खारिज करून तो कसाच नाही तुमच्या संगमताने काढताय का आदेश? त्यांनी सांगितलंय आता तहसीलदारांना याचा काही अधिकार नाही. स्पष्ट ठीक आहे, परंतु आता आम्ही आपल्याला जाता येईल, आम्हाला अगोदर यायला पाहिजे ना. आता किती तारखेपासून किती तारखेपर्यंत त्याचा वेळ गेला मध्ये आम्हाला ते अगोदर पाठवा पाहिजे ना. फर्स्ट पाठवा किंवा आम्हाला पाठवा किंवा आम्ही तुम्हाला अजूनही जाता येतं, त्याच्याविषयी काही दुमत नाही आहे. तुम्ही कुठल्याही वेळेला कधीही जाऊ शकता. त्याच्या अपील करण्याचा आज यांनी काय काढलं, यांनी 23 तारखेला ऑर्डर काढली. यांनी परस्पर प्रांत ऑफिसवरनं म्हणजे आम्हाला असं दिसते आदेश घेतला, कोर्टात गेले, कोर्टातून आम्हाला केवळ पाठवलं आणि असं सांगितलं की तुम्हाला कोर्टात जाता यायचं नाही, असं नोटीस आम्हाला डायरेक्ट परस्पर पाठवली. म्हणजे न्यायव्यवस्था पुन्हा अशी विकली जाऊ शकते का असं मला आता प्रश्न पडायला. न्याय व्यवस्थेवरती आपण मी काही टिप्पणी करणार नाही. एवढं जर नाही आम्हाला एवढं झाकून का चाललं? ज्या वेळेला तुमच्याकडे वेळ आहे तुम्ही करू शकता. आम्हाला वेळ दिला पाहिजे. आम्हाला आम्हाला प्रांत नोटीस तुमची 22 तारखेला निघाली, आज तारीख आहे 12. मग एवढे दिवस ही नोटीस तुमच्या ज्या अधिकारी वर्गाने लपवली, तुम्ही त्या अधिकारी वर्गाला बोला का तुम्ही ती नोटीस का दिली नाही यांना. मनोहर बंडू इंदोरे आहेत, अमोल दाभाडे आहेत, बाळासाहेब बंडू इंदोरे आहेत, यांना नोटीस दिली का? एकालाही दिली गेलेली नाही. तुम्ही इथं आले तर आम्हाला नोटीस दाखवताय. ही कुठली पद्धत? ही सरकारी काम करायची पद्धत अशी आहे का तुमची? आम्हाला सांगा साहेब. नाही तुमची काय MSCB ची असेल तर तसं विचारा तुम्ही. आमच्या समोर जसं आम्हाला विचारता ना तसं त्यांना विचारा. आम्ही काय वेगळं बोलत नाही, तुम्ही विचारा. ही तुमची नवीन पद्धत आली का? जागेवर जायचं आणि तुम्हाला नोटीस दाखवायची? ही नोटीस द्यायचं काम आहे आधी 2 दिवस 1 दिवस तासभर 2 तास करा ना. सकाळी दिली ती संध्याकाळी दिली घेऊन आले ते आम्हाला हे मान्य. तुम्ही जागेवर येणार ऑन दी स्पॉट आणि आम्हाला नोटीस दाखवणार. तुम्ही कोर्टात जाऊ शकत नाही प्रांतांच्या आदेशी. हा कुठला आदेश? मग हे तहसीलदार हे कशासाठी आदेश देतात तो त्यावेळेस? हा ठीक आहे चल हा सोडून देऊ. मग तुमचे अधिकारी बदलतात तसं आदेश बदलला जातो का? राईट नव्हते तुम्ही काय बोलले? तहसीलदारांना त्याचा राईट नाही. मगाशी बोलले मग आमचं ज्यावेळेस उपोषण चाललं होतं त्यावेळेस तुमचा राईट नव्हता ना मग तहसीलदाराला पाठवायचा. या संदर्भात 1985 चा जो आहे ना भारतीय टेलिग्राफ ह्याच्यामध्ये जे आहेत ना अधिकार त्यांना नाहीये, त्यांना प्राधिकृत केलेला आहे. हा मुद्दा मान्य साहेब मला. पण मग तुम्ही ऐका ना, मग हे तुम्ही ज्यावेळेस दिलं त्यावेळेस त्यांना तो आम्हाला मग प्रांताने आम्हाला फसवलं का? मग फसवलंच म्हणावं लागेल ना आम्हाला आता. आता ह्या सगळ्या गोष्टी मग हे काय होणार आहे बघा साहेब, तुम्ही जाणार तुमच्यानंतर अजून हे खोटं आहे का? दिलेलं आहे ऐका ना, तो मान्य ना, मी हे मान्य करतो चला. मग हे सगळं खोटं आहे का? मग हे अधिकारी आला, मग अधिकारी बनावबाजी करण्यासाठी आले का फक्त तिथं चाललेलं उपोषण चाललेली लोक शांत करण्यासाठी तुम्ही पाठवलं का? मग ही तुमची सरकारी यंत्रणा काय काम करते? हे असं काम आहे का तुमचं? आता ते जे आहे चला हे पण सोडून दिलं साहेब, हे सगळं सोडून दिलं. आम्हाला मान्य आहे तुमचे नोटीस द्यायचं काम कधी होतं?
नोटीस द्यायचं काम आपण तिथं येऊ हे सगळं झाकून टाकलं. नोटीस द्यायचं काम 22 तारखेला नोटीस काढलं तुम्ही सांगितलं बरोबर. तुम्हीच तुमच्या तोंडाने वाचलंय मी काहीच बोललो नाही. तुम्ही सांगितलं 22 तारखेला नोटीस टाकली आली पण त्यानंतर 12 तारीख आज आली. नोटीस आली तुम्हाला कोणाला साहेब आम्हाला सोडून द्या. तुमचे अधिकारी वर्ग आहे बघा मागं 2 अधिकारी मोठाले मागच पण अधिकारी होता काय त्याचं नाव ते आपलं फतेह सिंग त्यांनी बी असंच नुसतं आम्हाला आयडिया दिला नुसतं असंच काही केलं नाही. तुम्ही हे 2 अधिकारी त्यांना विचारा ना. हे फक्त म्हणले मला आम्ही पोलीस रिटायर्ड आहे तुम्ही आम्हाला काय भाषा करता असलं नाही ना चाललं पाहिजे साहेब. तुम्ही सर्वांचा सर्वानुमती सर्वांचा विचार करा. हे चाललंय बघा मागाशी काय सांगितलं साहेब हे मागाशी म्हणले हे शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी याच्यासाठी. अहो तुम्ही शेतकऱ्यांचे जर बोलू का आम्ही बोलू का साहेब ते मागाशी बोलले का हे चाललंय शेतकऱ्यांसाठी आम्हाला ऍग्री आम्ही नाही म्हणत नाही आमच्यासाठी नाही आमच्या फायद्यासाठी शेतकऱ्यांना वीज मोफत दे हे ते ठीक आहे. मग तुम्ही तुमच्या रोड आम्ही जागा दिलेली आहे ना आम्ही बोलतोय एवढं आम्ही आमच्या गावची जागा दिली तिहून सुद्धा पण तुम्ही आमच्याच घरांचे अजून घराला बघा ना या घराला अजून घर बांधायचे उद्या कसं तू जर पोल मध्ये आला आहे का त्यांची जबाबदारी पोल काढून घेणार हे आवाज आलं आज हा अधिकारी उद्या बदलला झाला लगेच सगळा निर्णय बदली. फतेह सिंग होता फतेह सिंगने आम्हाला म्हणले गावाला आम्ही हे करून देऊ ते करून देऊ काही नाही आले बदली हे अधिकारी आहेत. तो फतेह सिंगने सांगितले त्यात आमचा काय रोल हे हा दाखवतोय याच्या तो दाखवतोय त्याच्या बोट हे बोट दाखवले तर आमचा खेळ चाललाय. तुम्ही आमचं क्लिअर कट करा. तुम्ही या आदेश तुम्ही नोटीस आम्हाला का दिली नाही याचं उत्तर आदेश हा आता तुम्हाला वाचून दाखवलाय आदेश बावीसला निघले 4 दिवस गेले त्याच्या 22चे 26 झाले आज तारीख आहे 12 मग हे 10 20 25 दिवस काय चालेल यांना हे नोटीस घेऊन त्या याच्या पोलीस स्टेशन त्या कोर्टात जायचंय असा फौजफाटा दाखवून शेतकरी वर्ग यांना काय आधी गावची जमीन दिली ही घाबरत्यात ही यांची भूमिका. आता पण आमच्या कशाची आले आमच्या घरे गेली जमिनी गेल्या गावच्या चला ते झालं पण आता घरे घालवायचे विचारात आहे का काय करायचं आम्ही मला काय समजा माझ्या 2 व्हीलर उद्या माझी ऐकत झाली 4 चाकी घ्यायची मला गाडी नेता नाही येणार साहेब. 15-20 गुंठे एकेकाची जमीन आहे तिथं राहण्यासाठी घरं बांधायच्या भविष्यात काय करायचं समजा जर इथून लाईन आली तर आम्ही घरं बांधू शकत नाही. ज्यांना 10-20 लाख रुपये मागतील तरी देणार काढायचं सोडा गावाकडे जायचं नाही आम्ही तर घालून देणार नाही. ज्याला 20 गुंठे जमीन आहे त्यांनी घर कुठं बांधायचं साहेब ह्या बाकीच्या सोडा माझं वैयक्तिक घर आहे मला तिथं आहे 3 गुंठ जागा त्या 3 गुंठ्यामध्ये जर घर बांधायचं म्हणलं मला 4 चाकी आता समजा चुकून खांबला तिथं आला 4 चाकी 2 व्हीलर राहते समजा गेली 4 चाकी समजा झाली ऐपत माही घ्यायची ठरली तर गाडी गेली पाहिजे का नको शेजारी देणार आहे का कोण घालून कोणाच्या नाही ना हे बी आहे तेवढी सत्यता आहे ना. त्यांनी जो रिपोर्ट दिलाय का ह्या बाजूनी लाईन जाऊ शकत नाही कुठल्या ज्या याच्यापासून ॲक्च्युली तुम्हाला ऑप्शन पर्यायी मार्ग आहे पलीकडे पण ओढा आहे जवळजवळ 80 फुटाचा ओढा आहे आपला आणि ऑलरेडी आता ओढा फक्त 20 फुटाचा आहे 80 फूट जागा आहे त्याच्यातून जाईल ना. कॅडबरीनी नेली गोवर्धनी लाईन नेली त्यांच्या लाईनी जाऊ शकतात मग आवाजाची गरज नाही. थोडंसं आम्ही भिजूनच जायला गेलो तर सरकारी जागा आहे सरकारी जागेत तुमचा अधिकार नाही ग्रामपंचायतला अधिकार नाही काय सरकारी जागा आम्हाला मान्य आहे. आतापर्यंत गावाला किती त्रास झालाय गावच्या किती जमिनी गेल्या तुम्ही जरा माहिती घ्या किंवा हे साहेब लोक सांगतील. आम्हीच आमच्या गावची 16 एकर जमीन त्या मार्केट यार्ड कमिटीला दिली त्याच्या मागचे त्या अवसरी कॉलेजसाठी आमच्याच गावची विहिरीची गेली त्यात नाही का त्यांची पाईपलाईन गेली रोडनी आम्हाला त्या ग्रामपंचायतीचं समजा गटार योजना आहे त्या पाईपलाईनमुळे आम्हाला ते गटर सुद्धा या लोकांचे काढता येत नाही ज्याची त्याची तो इकडे टाकतोय लोक ओरडतात. तुम्हाला जर खोटं वाटत असेल गटर आम्हाला फक्त त्या एका पाईपलाईनमुळे गटर काढता येत नाही
हे काय सांगणार आम्ही? थोडे आमचे बी आहेत ना, आम्ही काय आमच्या बळणी आलोय तुम्हाला विरोध करायचा आहे, नुसतं आम्हाला नुसतं डॉचा डोंग दाखवायचे अशातला भाग नाही साहेब. आमची बी स्वतःची हे गेलेली. आता तुम्ही आता किती एकर साहेब ती जमीन घेतली आपली अख्खी याला गावची? सांगतील ते साहेब, सांगतील बुवा. आपल्या काय सरकारी अधिकाऱ्यांना विश्वास आहे आता आपल्यापेक्षा. आम्ही काही इथून काही लाईन होऊन देणार नाही. आमचा शेतकऱ्यांचा एकमुखी पाठिंबा आहे आणि शेतकऱ्यांनी एकमुखी पाठिंबा आहे का नाही सांगा. या ठिकाणी तुम्हाला त्यांनी तुमचा जे आदेश आहे तो वाचून दाखवला, काय काय म्हणणे आहे त्याच्यावर? नाही, आम्हाला तहसीलदाराचा ज्यांनी आदेश वाचून दाखवला त्याबद्दल आम्ही त्याबद्दल काय म्हणतात. परंतु काय होतं, आमच्याकडे पहिला तहसीलदाराचा आदेश आहे, त्यांनी प्रांताला विचारूनच मग त्याच्यावर सह्या केल्या असतील ना तहसीलदारांनी. त्याशिवाय थोडं तहसीलदार सह्या करणार आहे. काय याच्यामध्ये हा अधिकारी ते जगन तो अधिकारी ते जग बोटक दे आणि हे फक्त चाले कंपनीच्या फायदा. कंपनीच्या फायद्यासाठी चालले. या शेतकऱ्यांचा फायदा नाही शेतकऱ्यांचा काहीच फायदा काही नाही. नाही. शेतकरी बाप पिवळाटून टाकले. बस नाही, प्रकल्प सुरू करण्याआधी कंपनी प्रत्येक गोष्टीचा लेखाजोखा बघते. प्रकल्प उभा केलाय, मग कुठून लाईन जाणार आहे, कशी जाणार आहे, ह्याचा प्रोजेक्ट रिपीट असतो ना, तो पहिला आम्हाला द्या. तो द्या. काही नाही. मोठमोठे अधिकारी आहे, याचा दडपशाही करताय का? अधिकारी आणून दडपशाहीचेच कार्यक्रम चालू आहे इथे सध्या. त्यांचे मनमानी कारभार. यांचा मनमानी कारभार यांनी चालवला. सरकार आमच्या बाजूने नाहीये. दडपशाही चालू आहे. हे सगळी दडपशाही चालू आहे. मोठे मोठे अधिकारी आणायचे आणि आमच्या दडपण टाकायचं. सकाळी पिंजरा आलेला. ठीक आहे. तर या ठिकाणी हे जे तहसीलदार साहेब या ठिकाणी आले, शेतकऱ्यांसोबत चर्चा केली. मात्र आता थोडासा अवधी त्या ठिकाणी ते अधिकाऱ्यांसोबत चर्चा करताय. आता चर्चेतून काय मार्ग निघणार आहे आता आपण पाहणार आहोत.